सर्वांना गुड इव्हनिंग. CTET 2026 पेपर 1 EVS NCERT टॉपिक 1 चलो चले स्कूल आज आपण पाहणार आहोत. तुम्हाला माहितीच आहे CTET 2026 सप्टेंबर जी बॅच आहे ती सुरू झालेली आहे आणि PS शिसव अकॅडमी वरती तुम्हाला यासाठी लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅच उपलब्ध करून देण्यात आली आहे. या बॅच मध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे तर मराठी हिंदी मध्ये नोट्स उपलब्ध आहेत, ऑनलाइन टेस्ट ऍप उपलब्ध आहेत, तसेच मॉडर्न क्वेश्चन पेपर सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. प्रवेश फी तुम्ही इथे पाहू शकता. त्याचबरोबर तुम्हाला काही संपर्क करायचा असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती खाली तुम्हाला जो नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही संपर्क करू शकता. चला तर सुरुवात करूया. इथे तुम्हाला दिसतंय कि केरल के कुछ भागों में बच्चे पानी को पार करने के लिए वल्लम लकड़ी की बनी नाव में बैठकर स्कूल तक पहुंचते हैं. आता या लाईन वरनच तुम्हाला काय होणार आहे, प्रश्न विचारला जाणार आहे. प्रश्न तुम्हाला दोन्ही पद्धतीने कसा विचारला जाऊ शकतो तर केरल के कुछ भागों में बच्चे पानी को पार करने के लिए कौन सी नाव का उपयोग करते हैं. तर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, वल्लम हे उत्तर लिहायचं आहे. तसंच तुम्हाला प्रदेशावरनं सुद्धा भागावरनं सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणत्या भागामध्ये मतलब कौन सी जगह पे वल्लम नाव का उपयोग किया जाता है. त्याचं उत्तर येणार आहे केरळ. तर तुम्हाला दोन्ही पद्धतीने बघायचं आहे की प्रश्न आपल्याला काय विचारला जातोय आणि त्याचं उत्तर लिहायचं आहे. नेक्स्ट, हमारे यहाँ बारिश बहुत होती है, कभी कभी तो चारों तरफ घुटनों तक पानी भर जाता है, फिर भी हम स्कूल जाने से नहीं रुकते. एक हाथ में किताबें उठाते हैं और दूसरे हाथ से बांस को पकड़ते हैं. हम जल्दी जल्दी बांस और रस्सी से बना पुल पार कर सकते हैं. या पॅरेग्राफ वरनं तुम्हाला काय विचारलं जाईल तर बांस से बना पुल कहाँ उपयोग में लाया जाता है. म्हणजेच मुलांना शाळेमध्ये जाण्यासाठी बांस से बना पुल असम में उपयोग किया जाता है. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की बांसनी बनलेला जो पूल आहे तो असम मध्ये असतो. आणि जसं वरती तुम्हाला केरळ विचारलं गेलं होतं त्याचप्रमाणे इथे सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की इथे काय असतं. आता बांसचं जे म्हणजे बांसे जे आहेत ते कशासाठी वापरले जाऊ शकतात तर इथे घरं सुद्धा काही ठिकाणी कशाची दिसतात आपल्याला तर बांशांची घरं दिसतात. उबड़ खाबड़ पथरीले रास्ते. हम पहाड़ी इलाकों में रहते हैं, यहाँ दूर दूर तक उबड़ खाबड़ पथरीले रास्ते में मैदानों या शहर में रहने वाले बच्चों को भले ही मुश्किल लगे, हम तो भागते हुए पहाड़ी रास्ते पार कर जाते हैं. आता हे जे आहे हे जे लाईन आहेत या लाईन आहेत उत्तराखंड मधल्या आणि तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की कौन सी जगह से बच्चे पहाड़ी इलाकों में कैसे रास्तों से गुजरना पड़ता है. बच्चों को स्कूल जाने के लिए कौन से रास्तों का उपयोग करना पड़ता है. तर ह्याचं उत्तर येणार आहे उबडखाबड पथरीले रस्ते. किंवा तुम्हाला असंही विचारलं जाऊ शकतं की उबडखाबड पथरीले रास्ते कहाँ पाए जाते हैं. तर याचं उत्तर लिहायचं आहे उत्तराखंड. म्हणजे प्रश्न दोन्ही पद्धतीने विचारला जाऊ शकतो. उबडखाबड रस्ते तुम्हाला कुठे दिसतात आणि कोणत्या ठिकाणी मुलं शाळेमध्ये जाण्यासाठी उबडखाबड रस्त्यांचा उपयोग करतात. हे दोन्ही प्रकारे उत्तर लक्षात ठेवायची. स्कूल पहुंचने के लिए हमें रोज नदी पार करनी होती है. खूब चौड़ी और गहरी नदी के पार जाती हुई मजबूत लोहे की रस्सी होती है. यह दोनों तरफ से भारी पत्थरों या पेड़ों से कस कर बंधी रहती है. ट्रॉली लकड़ी से बना झूला पुली की मदद से इस रस्सी पर सरकती है. हम 4-5 बच्चे एक साथ ट्रॉली में बैठ जाते हैं और पहुंच जाते हैं नदी के उस पार. तर इथे सुद्धा तसंच विचारलं जाणार आहे की ट्रॉलीचा उपयोग कुठे किया जाता है. ट्रॉली का उपयोग कहाँ किया जाता है तो लद्दाख में किया जाता है. और बच्चे लद्दाख में किसमें बैठकर स्कूल पहुंचते हैं. तर याचं उत्तर येणार आहे ट्रॉली.
म्हणजे ट्रॉलीमध्ये बसून मुले कुठे पोहोचतात, तर शाळेला जाण्याचा त्यांचा रस्ता जो सांगितला आहे तो आहे ट्रॉलीमध्ये बसून त्यांना नदीची जी जागा आहे ती पार करावी लागते आणि त्यानंतर ते कुठे पोहोचतात, तर स्कूलला पोहोचतात. राजस्थान, हम रेगिस्तान में रहते हैं, हमारे यहाँ दूर दूर तक रेत ही रेत नजर आती है, दिन में तो रेत खूब तपती है, हम ऊंट गाड़ी में बैठकर स्कूल पहुंचते हैं. ऊंट गाड़ी में बैठकर कहाँ पे बच्चे स्कूल में जाते हैं. तर याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे राजस्थान. आणि जर तुम्हाला विचारलं गेलं की ऊंट गाड़ी का उपयोग कहाँ किया जाता है, तो तरी पण त्याचं उत्तर सुद्धा काय लिहायचं आहे, राजस्थान में. तिथे जर रेगिस्तान असं दिलं असेल तर तुम्हाला रेगिस्तान लिहायचं आहे आणि राजस्थान जर नाव दिलं असेल तर ते लिहायचं आहे. ठीक आहे. तर आता तुम्हाला या पीडीएफ वरनं कळलेलंच असेल की तुम्हाला जे पॅसेज दिले जातात ते पॅसेज तुम्हाला नीट वाचायचे आहे. त्याच्यामध्येच तुमचं उत्तर लपलेलं आहे आणि त्या पॅसेज वरनच तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यामुळे प्रश्न नीट वाचायचे आणि त्याच्यानंतर तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. तर लवकरात लवकर बॅच जॉईन करा आणि अभ्यासाला लागा. धन्यवाद.